या संयुक्त सभेकडे आपलं लक्ष असेलच, मात्र आपण त्यानंतर इतर महत्त्वाच्या बातम्यांकडे आता वळूया। भाजपच्या स्थानिक नेत्यांना भ्रष्टाचारातनं परिवाराला मोठं करण्याची राक्षसी भूक लागलेली आहे। काही लोकांची मालमत्ता कशी वाढली, त्यांनी काय चमत्कार केला की ते कोट्याधीश झाले, असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपलाच थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। अजित पवारांनी महायुतीलाच घरचा आहेर दिला। अजित पवारांच्या या आरोपांनंतर भाजपकडून सुद्धा त्यांना सडेतोड उत्तरं मिळतात। अजित पवार खुद के गिरेबान में झांक के देखो असं सांगत अजित पवारांच्या आरोपांवर आम्ही जर बोलायला लागलो तर त्यांना जड जाईल असा थेट इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेला आहे। अजित पवारांच्या वक्तव्यावरनं सुरू झालेली हिरणधुमाळी महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर धुरळा उडवेल आणि त्यात मनभेदाचं सावट महायुतीत बेबनाव निर्माण करण्याची शक्यता आहे। राष्ट्रकाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे। अजित पवारांनी खुद के गिरेबान में झांक के देखना चाहिए। भाजपच्या स्थानिक नेत्यांना भ्रष्टाचाराची राक्षसी भूक लागली आहे। अजित पवारांचा भाजपच्या नेत्यांवर थेट आरोप। अजित पवार खुद के गिरेबान में झांक कर देखे। अजित पवारांच्या दादागिरीला भाजपचं थेट उत्तर। पवारांच्या विधानानं भाजप राष्ट्रवादीत शाब्दिक युद्धाची ठिणगी। नाभय ना भ्रष्टाचार म्हणून सत्तेत आलेल्या भाजपनं भ्रष्टाचाराचा कळस गाठलाय। निविदा रक्कम फुगवून कामे लाटलीत। महापालिका भ्रष्टाचारानं पोखरली आहे आणि कर्जबाजारी केली आहे। भाजपमध्ये लुटारूंची टोळी निर्माण झाली असून दिवसाढवळ्यात दरोडे टाकले जात आहेत। भाजपच्या स्थानिक नेत्यांना भ्रष्टाचारातून परिवाराला मोठं करण्याची राक्षसी भूक लागली आहे। काही लोकांची मालमत्ता कशी वाढली, त्यांनी काय चमत्कार केला की ते कोट्यधीश झाले, हे आरोप कोणाही विरोधी पक्षाच्या नेत्यांचे नाहीत, तर हे आरोप आहेत महायुतीच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांचे। महायुतीमध्ये लहान भाऊ असताना पवारांची ही शाब्दिक दादागिरी भाजपनं गांभीर्यानं घेतली आहे। भाजपनं सुद्धा त्यांच्यावरील आरोपांची सर्व आयुध वापरण्याचा इशारा अजित दादांना दिलाय। ऐकूयात पवार नेमकं काय बोलले। अशी लुबाडून कधी कुठे बघितली नव्हती। राज्यातील कोणाचाही वचक राहिलेला नाहीये। त्यामुळे शहरामध्ये लुटारू गँग तयार झालेली आहे आणि या भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे। अजित पवारांच्या आरोपांनंतर भारतीय जनता पक्षानं गंभीर दखल घेतली। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजितदादांना थेट इशाराच दिलाय। आम्ही आरोप करायला गेलो तर अजित पवार यांना अडचणी निर्माण होतील असा गर्भित इशारा चव्हाणांनी दिलाय। अजित पवारांचं हे वक्तव्य जे आहे, हे वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असणारं हे वक्तव्य आहे असं मला वाटतं। अजित पवारांनी खुद के गिरेबान में झांक के देखना चाहिए जसं हिंदीमध्ये म्हणतात, ते पाहिलं पाहिजे ते कोणत्या पक्षाबद्दल म्हणतायत। अजित पवारांच्या विधानावर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन्ही पक्षात झालेल्या समन्वयाची आठवण करून दिली। मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंतच्या भाषणात कुठल्याही पक्षावर कुठल्याही नेत्यावर टीका केली नाही। त्यामुळे अजितदादा आणि सर्वांना विनंती राहील की मित्रपक्षात मनभेद आणि मतभेद करू नयेत, असं आवाहन बावनकुळे यांनी केलं। अजितदादा असे का बोलले मला माहित नाही। त्यांनी बोलायला नको आहे। अजितदादांनी बोलायला नको आहे, कारण आम्ही सर्व नेत्यांनी बसून ठरवलं आहे, आम्ही सर्व समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बसवून ठरवलं आहे। आपण मित्रपक्षात जरी विरोधात लढलो तरी महायुतीमध्ये कुठलेही मतभेद मनभेद होणार नाही, याची काळजी माननीय अजितदादांनी आणि आम्ही सर्वांनी घ्यायची आहे। अजित पवार यांचा वेगळा मार्ग जाण्याचा स्पष्ट दिसतोय। अजित पवारांनी आरोप करण्यापेक्षा सत्तेतून दूर व्हावं असा सल्ला खासदार संजय राऊतांनी दिला। अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडावी आणि मूळ राष्ट्रवादी पक्षात विलीन व्हावं। अमित शहानं दिलेला पक्ष त्यांच्या हातात तो मूळ राष्ट्रवादी नाही हे त्यांनाही माहिती आहे। मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सन्मान्य शरद पवार साहेबांचा आहे, पण अमित शहांच्या मस्तीपायी आणि माजोरडेपणापायी हे दोन्ही पक्ष दुसऱ्यांच्या हातात त्यांनी ठेवले।
महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीमध्ये सहभागी असलेली अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडसह अन्य ठिकाणी महायुतीच्या विरोधात स्वबळावर लढतीये. साहजिकच समोर असलेल्या विरोधकांवर सर्व आयुधांचा मारा राष्ट्रवादीच्या नेत्यांना करावा लागणार आहे. पालिकेची सत्ता मिळवताना राज्यात असलेल्या सत्तेतील मैत्रीला छेद जाणार नाही ना, याची काळजी त्या नेत्यांनी घेण्याची गरज आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतःची वेगळी ओळख असल्यानं तसंच राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांच्याकडून ज्या प्रकारे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांनी केला, त्यामुळे दुखावलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या घड्याळातील काटे सत्ताधाऱ्यांना टोचल्याशिवाय पुढे सरकणार नाहीत. आता नेमकं यात कोण घायाळ होतंय ते काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.